नुकतंच एक आंदोलन कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्राची आज लोकसंख्या 5 लाखाच्या आसपास झालेली आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेला सन 2005 मध्ये राज्य शासनाच्या वतीने वालिवली या ठिकाणी एक भूखंड डम्पिंग ग्राउंडसाठी त्या ठिकाणी देण्यात आला. कुठल्याही शहराचं घनकचरा व्यवस्थापन करायचं असेल तर त्या शहराच्या अंतर्गत भागामध्ये सरकारी जागा असते. या सरकारी जागेवर त्या ठिकाणी साधारणपणे काही प्रमाणामध्ये थोडं चढ उतार असतात, डोंगर असतात, दऱ्या असतात. अशा ठिकाणी डम्पिंग ग्राउंडसाठी जागा त्या ठिकाणी दिली जाते. कुळगाव बदलापूर नगरपालिकेला 2005च्या आसपास माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांनी सरकारी मालकीचा जो भूखंड आहे तो नगरपालिकेच्या ताब्यात त्या ठिकाणी दिला आणि नगरपालिकेने सन 2005 पासून आज 2025 पर्यंत त्या ठिकाणी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये निघणारा जो कचरा आहे तो त्या ठिकाणी टाकला जातो. या कचऱ्यावर आवश्यक तेवढ्या प्रक्रिया करण्याचं काम नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी केलं जातं. गेल्या 20 वर्षामध्ये आतापर्यंत शेकडो कोटी रुपये त्या ठिकाणी या घनकचरा प्रकल्पावर खर्च झाले आहेत. त्याचं कंपाऊंड असेल, त्या ठिकाणी बायोमायनिंग असेल, या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी 2025 पर्यंत योग्य पद्धतीने चालू होत्या. खऱ्या अर्थानं वाद आता कधी निर्माण झालाय की आता अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांचा एकत्रित घनकचरा प्रकल्प त्या ठिकाणी येणार आहे. त्या अनुषंगानं जो 500 टन कचरा यायचा आहे त्या प्रकल्पाला या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक असताना पण एक गोष्टीला त्या ठिकाणी विरोध केला होता की हे राज्य शासनाच्या वतीने आमच्या शहरासाठी अलॉट झालेलं डम्पिंग ग्राउंड आहे. आमच्या शहरामध्ये आज 100 टन कचरा निघतो. आमच्या शहराचा 100 टन कचऱ्यावर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने प्रक्रिया करून त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा त्या 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन चांगल्या पद्धतीचं डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही त्या प्रकल्पाला 500 टनाच्या प्रकल्पाला विरोध केलेलाच नाहीये. आमचं असं मत आहे की शेजारच्या शहरामधनं उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, या शहरातनं कचरा आमच्या प्रकल्प आमच्या इथे का आणायचा. आणि नंबर 2, काही लोक त्याच्यामध्ये टेक्निकल गोष्ट अशी सांगतात की 500 टनाचा प्रकल्प असेल तरच तो व्हायबल होतो फायनान्शियली, अन्यथा व्हायबल होऊ शकत नाही. याच्यासाठी मी एक गोष्ट टेक्निकल सांगतो की याच्यासाठी 100% अनुदान हे एमएमआरडीच्या माध्यमातून दिलं जातं. म्हणजे कॅपिटल कॉस्ट आहे, ही कॅपिटल कॉस्ट 100% एमएमआरडीच्या माध्यमातून दिली जाते. मग जर कॅपिटल कॉस्ट 100% दिली जाते तर मेंटेनन्स हाच त्यातला भाग आहे. आणि मेंटेनन्ससाठी फक्त 100 टन कचरा जरी त्या प्रकल्पामध्ये गेला तरी सुद्धा त्या प्रकल्पाची मेंटेनन्स कॉस्ट त्या ठिकाणी निघू शकते. 500 टन कचऱ्याचा संबंधच नाही. या संपूर्ण प्रकल्पामध्ये काय कंडिशन टाकलेल्या आहेत की याच्यामध्ये 500 टन कचरा त्या ठिकाणी येणार. बरं, या नगरपालिकांनी त्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे हा कचरा घेऊन जायचा. तो त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे 1500 रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे घेणार. म्हणजे तुम्ही विचार करा की आमचा कचरा जो कॅपिटल कॉस्ट एमएमआरडी टाकते त्याचा संपूर्ण खर्च एमएमआरडी करते आणि मेंटेनन्सचे पैसे या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचे. त्या प्रकल्पात त्याला फायदा होतोय. इंदोर या ठिकाणी एक असा प्रकल्प आहे की जो इंदोर महानगरपालिकेने प्रकल्प केलाय त्याच्यामध्ये संपूर्ण कॅपिटल कॉस्ट सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने टाकलेली आहे. आणि उलट त्या कचऱ्यातनं निघणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमधनं 4 कोटी रुपयांची रॉयल्टी संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा त्या ठिकाणी महानगरपालिकेला देतो. म्हणजे वेस्ट इज वेल्थ ही खरी संकल्पना त्या ठिकाणी आहे. तीच संकल्पना या ठिकाणी राबवावी अशी त्या ठिकाणी आमची मागणी आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा बदलापूरला आले होते तेव्हा त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की वेस्ट टू वेल्थ म्हणजे कचरा हे वेल्थ आहे. आणि मग बदलापूर नगरपालिकेला त्यातनं उत्पन्न जर मिळत असेल तर आमचा 100 टन कचरा आहे. भविष्यामध्ये या शहराची लोकसंख्या 5 लाखाची 10 लाख होईल. 100 टनाचा 150 टन कचरा होईल, 150चा 200 टन कचरा होईल. त्यावेळेला हा प्रकल्प, बरं ही जागा आमची आहे. मग देशामध्ये आता उल्हासनगर आणि अंबरनाथ हे शहर असं होईल, उद्या अंबरनाथची सेपरेट महानगरपालिका होईल, उल्हासनगरची सेपरेट महानगरपालिका होईल. ही 2 शहर अशी होतील की ज्यांच्या शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये डम्पिंग ग्राउंड नाहीये. उल्हासनगरचा कचरा 300 टन आहे. किती घाणेरडा कचरा तुम्हाला माहिती आहे. बरं, उल्हासनगरचा कचरा येताना सगळा ट्रान्सपोर्ट सिस्टम आपल्या बदलापूर अंबरनाथ रोड, उल्हासनगर बदलापूर रोड आहे त्या रोडनी जाणार. नागरिकांना किती त्रास होणार. मग आमची राज्य शासनाकडे या निमित्तानं आमच्या नगराध्यक्षांची आणि आमच्या संपूर्ण बॉडीची आणि आमदार महोदयांची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या शहरातला जो 100 टन कचरा आहे तो 100 टन कचरा त्या ठिकाणी आम्ही प्रक्रिया करू, त्या प्रकल्पात प्रक्रिया करू. आमचा त्या प्रकल्पाला विरोध नाहीये. त्या प्रकल्पामध्ये प्रक्रिया त्या 100 टन कचरा करू चांगल्या पद्धतीने. एक लक्षात ठेवा, जेव्हा 500 टन कचरा येईल ना आणि 4 दिवस जर प्रक्रिया झाली नाही ना तर 2000 टनाचा कचरा त्या ठिकाणी साचेल आणि डोंगरच्या डोंगर साचतील. तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं उदाहरण बघा. पण 100 टन कचरा जर आला तर 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणं सोपं आहे. 150 टन होईल, 200 टन होईल, त्याच्यावर प्रक्रिया करणं सोपं आहे. 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणं त्या ठिकाणी अवघड आहे. आणि फायनान्शियल व्हायबिलिटी हा यातला मुद्दाच होऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये कॅपिटल कॉस्ट ही 100% एमएमआरडीच्या माध्यमातून टाकली जाते. दुसरी गोष्ट, मी सुद्धा 2005 पासून नगरपालिकेच्या बॉडीमध्ये आहे. मी नेहमी डम्पिंग ग्राउंड हा विषय आम्ही सभागृहामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह विषय येतो. अनेक वेळा डम्पिंग ग्राउंड बंद होण्याचा प्रकार झाला. गेली 20 वर्ष डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी चालू आहे. त्या ठिकाणी बायोमायनिंगची कामं चालू आहेत, त्या ठिकाणी जेसीबी चालू आहेत, त्या ठिकाणी पोकलेन चालू आहेत, ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्याचा प्रकल्प त्या ठिकाणी चालू आहे. 20 वर्षामध्ये हा प्रकल्प का नाही बंद झाला आता. आणि मग आता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प बंद होत असेल तर हे चुकीचं आहे.
आमचं आणि वालिवलीकरांचा या गोष्टीला निश्चितपणे चांगला जर प्रकल्प 100 टनाचा करत असेल तर विरोध नसेल याची मला खात्री आहे. परंतु असा चुकीच्या पद्धतीने विरोध होत असेल तर निश्चितपणे राज्य सरकार या बाबतीमध्ये भूमिका घेईल आणि बदलापूर शहराचा कचरा आणि आम्ही आता या बॉडीमध्ये इंदोरच्या प्रकल्पाच्या पाहणीनंतर या शहरामध्ये पण ठिकठिकाणी सेग्रेगेशन करून छोटी छोटी म्हणजे त्या ठिकाणी युनिट आहेत की काही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्र असतील ती करता येतात का, ह्याच्यावर पण आम्ही मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. बदलापूर नगरपालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नगरपालिका आहे आणि घनकचरा व्यवस्थापन हा बदलापूर नगरपालिकेचा प्रायोरिटी राहणार आहे. आमच्या सन्मान्य नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, आमचे आमदार किसन कतोरे यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं की घनकचरा व्यवस्थापन हा आमचा सगळ्यात प्रायोरिटीचा मुद्दा असणार आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निश्चितपणे केले जातील. सर, एकंदरीतच पाहतोय शिवसेनेकडून आता विरोध केला जातोय. नेमकी भूमिका काय? संभ्रम मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. एकंदरीत काय सत्य आहे, काय? सर्वप्रथम बदलापूरचं हे जे डम्पिंग ग्राउंड आहे या बाबतीत आमची भूमिका अशी आहे की या बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये फक्त बदलापूर शहरातलाच जो कचरा आहे तो त्या ठिकाणी जमा व्हावा, त्याच्यावर तेथेच प्रक्रिया करावी. जो काही त्या ठिकाणी प्लांट उभारण्यात आलेला तो बदलापूरसाठीच असावा. गेली 20 वर्ष हे बदलापूरसाठीचं डम्पिंग ग्राउंड सुरू आहे आणि त्याच्यात ज्या ज्या सुधारणा पाहिजेत त्या केलेल्या आहेत. परिसरातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशा प्रकारच्या देखील दखल घेऊन अनेक उपाययोजना त्या ठिकाणी केल्या. करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च केलाय. फक्त आता आमची सत्ता भारतीय जनता पार्टीची आली, आमच्या नगराध्यक्ष रुचिताताईच्या रूपाने बसल्या, त्याच वेळेला हे आंदोलन सुरू होणं निश्चितच याला थोडासा राजकीय रंग आहे असं आम्हाला वाटतंय. जे मंडळी उपोषणाला बसलेत त्यांना माझी विनंती राहील की आपण या ठिकाणी यावं. एकत्रितरित्या आपण जो अंबरनाथचा आणि उल्हासनगरचा आणि कल्याणचा जो काही कचरा आपल्या बदलापूरमध्ये येणार आहे त्यासाठी आपण एकत्रितपणे विरोध करू. हे बदलापूरकरांसाठी हे डम्पिंग ग्राउंड कसं योग्य आणि सुस्थितीत राहील याच्यावर आपण उपाययोजना करू. आमच्या नगराध्यक्षांनी देखील आता बाईट दिलेली आहे की आपण चर्चेला यावं. चर्चेमध्ये या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेतनं मार्ग काढला जाईल. बदलापूरकर नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारची भूमिका आमची आहे. कारण प्रचंड बहुमताने आम्हाला बदलापूरच्या नागरिकांनी निवडून दिलंय, त्यामुळे एकाही बदलापूरकरांना त्रास होणार नाही अशा प्रकारची आमची भूमिका राहील. निश्चितच कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये आणि बदलापूरच्या नागरिकांना त्रास देऊ नये. सर्व जे काही प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, सोल्युशन आहे. प्रत्येक प्रश्न सोडवला जाईल आणि चर्चेतनं याच्यात निश्चित मार्ग काढला जाईल. आता नुकतंच आंदोलन झालं असं वाटतं का? ची सत्ता जोपर्यंत होती तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलनं झाली नाही. नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसल्यानंतर 3-4 दिवशी अशा आंदोलनाला सुरुवात केली. मागच्या 10 वर्षात कोट्यावधी रुपये या डम्पिंग ग्राउंडला खर्च केले का? ती कामं झाली नाही का? हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. ते नगरसेवक त्याच ठिकाणी होते तेव्हा त्यांना ते काही दिसलं नाही का? हा पण एक जनतेचा प्रश्न आहे. आणि बोलायचं झालं तर हा जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प ज्यावेळेस सन्माननीय खासदार जी शिंदे साहेब त्यांनी जो आणला त्यावेळेस इथल्या वालवली ग्रामस्थ, साई ग्रामस्थ, बेलवली ग्रामस्थ, एरंजाड ग्रामस्थ, वडवली ग्रामस्थ या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळेस हेच महाभाग पोलिसांना तक्रार करून पिंजरे आणून या नागरिकांना तेथे अरेस्ट केली, उचलून नेलं. मग त्यावेळेस तुमचं आंदोलन कुठे गेलं होतं? आज तुमच्या पोटात दुखायला लागलं की भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, 4 दिवस जर काही नगराध्यक्ष बसून तुम्हाला त्यांना संधी सुद्धा देऊ शकत नाही, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला पण येऊ शकत नाही, याचा अर्थ हा सगळा नौटंकी आणि राजकीय भाग आहे असा माझा त्यांना उत्तर आहे. या बदलापूरच्या नागरिकांनी आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय. संधी दिल्यानंतर 100% जे प्रश्न असतील डम्पिंग ग्राउंडचे ते सगळे आम्ही तिथल्या ग्रामस्थांना घेऊन सोडवणार आहोत. यामध्ये भाजपची पुढे तुम्हाला सांगतो की याच प्रभागामध्ये बायोगॅसचा प्रकल्प आहे. कोट्यावधी रुपये या बायोगॅस प्रकल्पाला खर्च केलेले आहेत. एक छोटासा युनिटचा विजेचा दिवा सुद्धा त्या गॅसमधून लागत नाही. याला नाही आंदोलन कधी केलं?
पण ते म्हणाले प्रश्न विचारला आम्ही तो कारण त्यांना माहिती आहे की विरोधक आपल्याला प्रश्न विचारणार आहेत. 5 कोटी खर्च जवळपास. हा 5 कोटी रुपये खर्च केलाय. अहो ते आंदोलन करायला पाहिजे होतं ना, विरोध कशाला पाहिजे? तर त्या ठेकेदाराला बिल दिलं तर तुम्ही ते बिल दिलं त्याच्यावरती काय तुम्ही आंदोलन केलं? असंच आंदोलन करायला पाहिजे ना. नोटीस काढली असं अहो आंदोलन करायला पाहिजे. नोटीस कशाला जाते? कागदावरचं कशाला दाखवता आम्हाला? आंदोलन करायला पाहिजे ना. आता जसं तुम्ही आंदोलन करता तसं करायला पाहिजे ना आंदोलन. त्याच्या मागचा हेतू काय आहे? नागरिकांना सगळं समजतंय, समजलं का? आणि तुम्हाला सांगतो की आता हे सगळे आंदोलन सुरू होणार आहेत. रस्त्यावरचे खड्ड्याचे आंदोलन सुरू होतील, कोणाचे फेरीवाल्यांचे सुरू होतील. हे सगळं आम्हाला माहिती आता. हे सगळं स्टंट सुरू होणार आहे आणि त्याला आम्ही सगळे सामोरे जाणार आहोत. तेवढी आमची टीम तयार आहे. यामध्ये आता मध्यम मार्ग काय, कशा प्रकारे पुढे 100% मुख्याधिकारी सोमवारी आल्यानंतर या ठिकाणी त्याची पाहणी केली जाईल आणि जे जे कामं त्या ठिकाणी झालेली आहेत फक्त त्याला निधी वापरून फक्त कागदावरतीच कामं झालीत का हे पण बघावं लागेल. त्याची चौकशी करावी लागेल आणि तातडीने जेवढं काम आपल्याला प्रायोरिटी बेसवरती करायचंय डम्पिंगचं ते तिथल्या नागरिकांना त्रास व्हायला नको, आमच्या ग्रामस्थांना त्रास व्हायला नको, याकरता सगळी कामं तातडीने मंजूर करून आपण त्याला कामाला सुरुवात करणार आहोत. अर्थात आजचं जे आंदोलन झालं ते एक ज्या ठिकाणी ते संजय जाधव काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेत ना, ते पण एकेकाळी तिकडे मांडी ठोकटून व आंदोलनाला बसले होते. आता ते त्यांच्या बाजूने बोलतायत. म्हणजे त्यांची नौटंकी काय ती पण तुम्हाला लक्षात येईल. आणि तिथे शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आहेत, ज्यांना आपल्या प्रभागातील कचऱ्याची चिंता आहे. त्यांना सुद्धा तुम्ही विश्वासात घेऊन सांगा की बाबा हे काय चाललंय. ही संपूर्ण राजकीय नौटंकी आहे. याच्यामध्ये आम्ही सोमवारी बसून त्याच्या ठिकाणी त्याचे परीक्षण करून तातडीने काम सुरू करू. जे काय काम असेल ते बघून घेऊ.